तुळजापूरला म्हणजे धाराशिव जिल्ह्यात, असंच नांदेड जिल्ह्यात बी, बीड तर त्याच्या पुढे, पण ताठरपणानं काम करायची जी भूमिका आपल्या मराठवाड्याच्या मातीत आहे ना, संभाजीनगर असेल, जालना असेल, आपलं परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर, आपण क्रांती करू शकतो हे सगळ्याला माहिती. आपण ती केली, पण थोडं लपडं गुतलंय आपला आता. तेवढ्यासाठी आपल्याला पुन्हा संघर्ष करावा लागतो. एकदाच आता 29 ऑगस्ट फायनल निर्णय. अशी मॅच खेळायची ना, हल्ल्याला बॉल सापडत नाही पाहिजे बावनकुळ्याला. बरं, ते आपल्या आद्यात नव्हतं, मध्यात नव्हतं, मध्येच खेकर कुंकडून आलं का? होतं का आद्यात नाही, मध्यात नाही, त्याचं आपलं काही नाही, आपलं त्याचं काही नव्हतं. काय त्याला कुत्र चावलं पिसाळ्यालं, एकाएकी सुरू केलं ते. मी खोटं कधीच बोलत नाही. तुम्ही इकडून या बरोबर, जरा सगळे गप्पा आणायच्यात आपल्याला. मला तुमच्या तोंडाकडे बघून तुम्हाला झपकायचंय जरा. सगळे जसं तुम्ही खाली बसा ना, व्यासपीठावर बसा, पण बसा खाली बसा. आज सुट्टीत नाही तुम्हाला पाठ 4 वाजता. बघू आता कोण कदरत, मी का तुम्ही. तरी तुम्ही दोनदा हल्ला असं. आणि समाज मागतो हक्काचं आरक्षण, हक्काचं आरक्षण मागतो, आणि ते आपण रक्त जाळून मिळवलं. कोणाच्या मेहरबानीवर मराठ्यांनी काहीच मिळवलेलं नाही आतापर्यंत. आमच्या छत्रपतींनी आम्हाला शिकवले, तलवारी छातीवरती झेलायच्या, मानेवरती झेलायच्या, पण स्वाभिमानानं मिळवायचं. आम्ही मराठ्यांनी स्वाभिमानानं मिळवलंय. स्वाभिमानानं मिळवलेलं समाजाला खाऊ द्यायचं नाही, या भूमिकेत सरकार आलंय. मी खोटं बोलत नाही. मी माझ्या समाजाला सिद्ध करून दिले. माझ्या समाजाला रक्त जाळून जे आरक्षण मिळवलं ते रद्द कोण करायला लागलंय हे मी सिद्ध करून दिले तुम्हाला. आता मेल्यावानी जगायचं का जिवंत होऊन जगायचं मराठ्यांनी ठरवायचं. कारण मेलेल्याचं दूध पेल्यासारखं जगून काहीच अर्थ नाही. हो, मला तुम्ही दोष द्या, जर मी चुकीचं कुणावरती आरोप केला तर. खरं असून की तुम्हाला जर पक्षालाच किंमत द्यायची असली तर तुमच्यासारखे मराठ्यात जन्मून काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. समोरचा व्यक्ती तुमचा मुर्दा पाडायचा म्हणतोय, तरी जर तुम्ही पक्षालाच महत्व देणार असलात तर मराठ्या जातीत जन्मून आम्हाला लाज वाटते तुम्ही मराठ्यांचे म्हणायचे. आपण सगळे साक्षीदार आहेत. आपण मुंबईला गेलो होतो, 1 वर्ष झालं देवेंद्र फडणवीस साहेबांना एकाही शब्दाने मी दुखवलं नाही, एकाही. जो देतो त्याला दिलंच म्हणलं पाहिजे, या संस्कारात वाढलेले आम्ही मराठी. 4 प्रमाणपत्र आपले रद्द न होणारे केले परवा 2-4 दिवसावर. मी जर म्हणलं असतो आमच्या मंत्र्यांनी रद्द केले तर म्हणले असते आरोप करतो. बावनकुळेंनी पत्र काढलंय मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणून. लाजा वाटल्या पाहिजेत मराठ्यांच्या नेत्याला. आम्ही मराठ्यांनी ज्या महायुतीच्या लोकांना मतदान केलं त्यातला एक मंत्री तुमच्याच लेकरा बाळाचं लेकी बाळीचं आरक्षण रद्द करायला लागला. एकही मराठ्यांचा नेता मराठ्याचा हाय का नाही अशी आता आम्हाला शंका यायला लागली. अरे तो जर जाहीरपणानं पत्र काढतोय म्हणतोय, मी तुम्हाला पत्र, फोन लावणं ठीक आहे, माहित होत नाही कोणाची कोणाला, कोणी फोन लावलाय का, रद्द केलंय का, काय केलंय.
माहित होत नाही. अहो तो माणूस जाहीर पत्र काढतोय त्वरित रद्द करण्यात याव्या, त्वरित कारवाई करावी. आणि शेंड असल्यासारखे मराठीचे नेते मंत्री वागायला लागले. अरे तुमचे जात मरण रे हरामखोराव, तुमची जात मरण. जरा जातीसाठी जागा. ही जर जात तुमच्यापासून तुटली ना मराठीच्या नेत्यापासून, तुम्हाला ते मतदान करणारे नाहीयेत. हेच मराठी तुम्हाला मतदान करून आमदार खासदार मंत्री करणारे. तो असं का केलं? माझा साधा या पवित्र तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या नगरीतून देवेंद्र फडणवीसांना आव्हाने आणि त्याचबरोबर मराठ्यांच्या आमदार खासदार आणि मंत्र्यांना मराठ्यांच्या भाजपमधले आव्हाने. तुम्ही खरंच जगवान असं मराठ्यांचं रक्त जर तुमच्या अंगात खेळत असलं ना, फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच म्हणा, बावनकुळेने केलेली चूक फडणवीस साहेब आपण सुधारू. एक शब्द जर फडणवीसांना बोललो तर माझा कांदा. काय चुकीची मागणी आहे माहीत? माझ्या मराठ्याच्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा माणसाचा बद्दल तुम्ही सगळे मिळून देवेंद्र फडणवीस सांगा, बावनकुळेने केलेली चूक अख्खे मराठे भाजपच्या अंगावरती यायला लागले. बावनकुळ्यावर आपण चूक सुधारू. मी बोलत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं, संजय शिरसाटने केलेली चूक आम्ही दुरुस्त करतो. सगळ्या शिवसेनेचे आमदार खासदार मंत्र्यांनी मराठ्याच्या एकनाथ शिंदे साहेबांना म्हणावं, जी चूक केली ना ती आपण दुरुस्त करू. मी नाही बोलत. 3 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी एका शब्दात दुखवले नाही आणि 1 वर्ष झालं फडणवीस साहेबांना कसला शब्द बोलत नाही. माझ्या मराठ्यांच्या घर जर जाणार असले, मोडणार असाल, मारणार असाल तर मी गप्प बसावं का करायचं उत्तर तुम्ही द्या. आणि मी जर गप्प बसतो तर महत्वाचं मराठ्याचं रक्त आहे. का गप्प बसायचं? काहीतरी मिळावं म्हणून. आणि ज्यावेळेस ही प्रकार झाला, मीडिया ट्रायल बी यांनीच घेतल्या, सरकारनंच. मीडिया ट्रायल 2 दिवस त्याच्यावर केस चालू. मराठ्यांनी आंदोलन केलं, प्रमाणपत्र मिळाले, नोंदी निघाल्या. आता ते धोक्यात. तो एका गोच्याचा धोक्या देऊय. सगळं बावनकुळ्यात करायला. बावनकुळ्याचा आपला संबंध नाही. आपला ते येण्याचा होता संबंध. येडती ते गप झाला. आता एवढेच काहीच बोलत नाही. ते म्हणतो ते जरा गे पाटील नको, कधीच नको, आपल्याला ह्याला कड्यात पडायचंच नाही. हे नवीनच आलं आणि इतकं हेंद्र दिसतंय. अरे लहानपणी त्याच्या आईनी दूध पाजताना त्याला गार पाजेलं का बिगर फुकीला तर गरम पाजेलं घ्या वगैरे होतं झाले. अजिंठ्याला बघितलेल्या का तुम्ही? त्या दगडावर कोरलेलं नाही का, वाकडे तिकडे असे घुमून गेलेले. त्याचा मोहन जे दौडतोय हाडापासून घेता एवढं दिसतो ना प्राणी. महाराष्ट्रात असा प्राणी आहे का? काही गरज आहे का मराठ्याच्या लफड्यात पडायची? आता मराठीचे पोट्टेले सुईची येतोय. हे भलं इतकं लाकूड घालते तू. काही समज नाही, काही नाही. आम्ही आमचा रक्त चालतो, आम्ही आमच्या लेकरा बाळा मोठ्या करण्यासाठी तळमळ करतोय. तुला घेणं काय? इतकी मीडिया ट्रायल घेतली याच्यासाठी घेतली की मराठ्यात गैरसमज केला पाहिजे. बघा काय चाणक्य नीती असती. आपण फक्त आडमुठे येत आणि आडमुठ्यापणाचा ह्या लोकांनी फायदा घ्या. यांच्या बुद्ध्या आपण वापरायच्या कशा? जरांगे पाटील जर आंदोलनात राहिला 58 लाख नोंदी द्यावाच लागणार आहे. ही सरकारला थाप. जरांगे पाटील जर आंदोलनात राहिला, सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचा जी काढावंच लागणार आहे. हैदराबाद गॅझेटच्या जीआरनुसार प्रमाणपत्र मराठवाड्याला द्यावंच लागणार आहे. परतावे पोरांचे थांबले. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून घेतलेलं कर्ज
द्यावाच लागला. मराठ्यांसाठी ओबीसीच्या सोयी सुविधा सवलती सगळ्या घेतल्या जातात, त्या पण द्यावा लागतात. मग एकच द्यायचं नाही असा कट शिजला. 29 ऑगस्टला मला कोणी सांगितलं त्याचं नाव सुद्धा सांगणार. माझ्या मराठ्यांना 3 वर्षात आयुष्यात मी कधी खोटं बोललेलं नाही, म्हणून तुम्ही न बैठका देता नाही बोलवता सुद्धा यावेळी संख्येनं जमातात. फक्त इमानदार आहे तुमचे. मला पक्की माहिती दिली की असं असं आता शिजले. सुरुवात कुठून करायची तर प्रमाणपत्र रद्द करून गैरसमज जरांगे पाटलाच्या विरोधात पसरायचे. हे आरक्षण टिकणार नाही, हे रद्दच होणारे प्रमाणपत्र. मग पोरं भयभीत होणार, शिकणारे पोरं पोरी. आता आपण ऍडमिशन घेतलं, आपण झालं, आता कसं होईल ही प्रयोग. मग याच्यातूनच काही मराठ्यांचे समन्वय हाताखाली धरायचे आणि काही अभ्यास आणि रान पेटवायचे. आम्ही म्हणलो होतो हे टिकणारच नाही, हे नको, ते नाही पाहिजे, मग सरकारला मिळणार आणि माझ्या विरोधात छत्रपती संभाजीनगरला आंदोलन लावणार, ही यांचं षडयंत्र. आंदोलन करणाऱ्याने आयुष्यात समाजाला काडीची मदत नाही केली, एक प्रमाणपत्र सुद्धा नाही. मी लाखभर पाहण्या माझ्या समाजाच्या कुटुंबात दिले असतील ना आयुष्यात येऊन. तुम्ही आयुष्यात काही दिलंच नाही. तुमच्यात कायम बदल होत राहिला, तुमच्या संसारात कायम बदल होत राहिला. मी माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या संसारात बदल केलाय, माझ्या संसारात नाही. आणि हे कुठंच खपत नाहीये. पण मला ही गोष्ट पक्की माहित झाली की बावनकुळ्यांनी पत्र दिलं, आरंभला आता गाठला. नियती मराठ्यांच्या बाजूने. यांनी किती डाव टाकले नाही यशस्वी होत. शेवटचा डाव आता फडणवीसांचा आहे. इथून मागे केलेले वेगळे हल्ले अमक तमक, आता आहे शेवटचं. आपण नाही म्हणत का स्लो पॉयझन, गुळ चारणे. एखाद्याला औषध पाजून मारण्यापेक्षा गुळ चारून मारायचं, ही प्रयोग. मला गोड बोलतील, तिकडं गोड बोलतील, दोन्हीकडून प्रयोग सुरू आहे. फक्त कळून द्यायला काय चाललंय. गिअर मध्ये कसं घ्यायचं ना, ही सिस्टम पुरी लावली गेली. शेवटच्या क्षणाला पुढे सांगतो, शेवटच्या क्षणाला जमलं तर समाज विरोधात जाईल माझ्या, नाही जमलं तर देऊ आरक्षण मराठ्याला. ही डाव नियती मराठ्याच्या बाजूने. मला मिळायला लागला बावनकुळेने हे प्रमाणपत्र रद्द करायला, नोंदी रद्द करायला पत्र दिलं. मग मी का लय सुईचा नाही. अधिकाऱ्याला म्हणलं भाऊ पत्र कोणचं आहे, त्याला भेऊ सरकारच, मग भेऊ मी लय शहाणा नाही. असं त्याचं सापडलं ते. आणि बावनकुळेचं पत्र बावनकुळेच्याच ऑफिस मधून हाताला लागलं. बघ मला बावनकुळे मी किती पुढचा आहे. तो केलं परळीच्या लाभार्थी टोळीसाठी हे काम. आम्हाला मराठ्यांना माहितच नव्हतं तू त्या लाभार्थी टोळीला जॉईन आहे म्हणून. आज ह्या तुळजापूरच्या नगरीतून फडणवीसांना सुद्धा माहित होईल की हो परळीच्या लाभार्थी नाशक्या नालायक टोळीला जॉईन झालेला आहे. फडणवीसांना सुद्धा आज माहित होईल. हे त्या टोळीसाठी त्यांनी काम केलं. पत्र आला माझ्या हातात, मी दिलं मीडियाच्या बांधवाला सांगून. बावनकुळेने पत्र देऊन नोंदी रद्द केल्या आणि मराठी खरबडून झालेला आहे. झाकत गेली मराठी. कारण ही नवीन माणसावरती आरोप म्हणले असते. बर मी खोटं बोलत नाही. मला आरोप करायचा असता तुम्ही धन्यावर केला का, भुजबळावर, त्यांनी ते काही केलंच नाही. बळच काय नाव घेऊ, ज्यांनी केलं त्याच. बावनकुळेचं पत्र मराठ्यांनी बघितलं. तुम्ही बघितलं सगळ्यांनी, नसन बघितलं तर पुन्हा बघून घ्या, वाचून घ्या. मग मी काय चुकीचं बोलतो. भाजप मधल्या एकाही मराठ्याच्या पोराचं पोरीचं
या कुणबी प्रमाणपत्रामुळे कल्याण होणार नाही का?